मनामध्ये एकच कल्पना करा डोळ्यासमोर, काय एका मध्यधुंद हत्तीची आणि माणसाची लढाई कधी शक्य आहे का? असं कधी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. अरे मराठे म्हणतात जे होऊ शकत नाही ते शक्य केल्याशिवाय राहत नाही, ते तर खरे मराठी असतात. कसं शक्य होऊ शकत नाही? महाराजांनी सांगितलं शक्य आहे. दवंडी घडली, दवंडी घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठं पटांगण आहे. पटांगणामध्ये एक मध्यधुंद झालेला हत्ती सोडलेला आहे. कल्पना करा डोळ्यासमोर तो हत्ती बाहेर पडला. एक मावळा समोरून आलेला आहे. त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही, बाजूला दानपट्टा पडलेला आहे. हत्ती समोरून येतोय, इकडून मावळा जातोय. त्या मावळ्याच्या समोर हत्ती आणि हत्तीच्या समोर मावळा आहे. कल्पना करा डोळ्यासमोर माणसाची आणि एका प्राण्याची लढाई आहे. शक्य नसतं, पण शक्य घडवून दाखवलं. हे दास्यत्वामुळे झालं. ऐका, हत्ती समोरून आला आणि मावळ्याला घट्ट आपल्या सोंडीमध्ये पकडलं. सोंडीमध्ये पकडल्यानंतर सर्वांना वाटलं आता मावळा संपला की काय, पण मावळा सुद्धा संपला नाही. जसा पकडल्या गेला तसा सोडल्या सुद्धा गेला. बाजूचा दानपट्टा हातामध्ये आला. सब 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 दानपट्ट्याचा वार झाला. हत्तीची सोंड कापल्या गेली. हत्ती चीची चीची करत 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 खाली पडला आणि संपूर्ण दरबारात एकच आवाज आला, येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक. येसाजी कंक आवाज आल्यानंतर हा येसाजी कुतुबशहाकडे जातोय. महाराजांचे सुद्धा डोळे पाणावलेले आहे. कुतुबशहाने विचारलं, येसाजी आप जब हाथी के साथ में लड़ रहे थे, ज्यावेळेस तुम्ही हत्तीसोबत लढत होते त्यावेळेस तुम्ही हत्तीच्या मागे जाऊन सुद्धा वार करू शकले असते. तुम्ही हत्तीच्या समोरूनच का वार करत होते? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात ही जात मराठ्याची. आम्ही कधीही शत्रूच्या पाठीमागे जाऊन वार करत नसतो, शत्रूच्या छातावर जाऊन वार करत असतो. त्यांना मराठे म्हणतात. कुतुबशाह ऐका, मराठे म्हणजे जात पात नाही, हा हिंदू म्हणजे मराठे. कुतुबशहाचे डोळे सुद्धा पाणावले आणि त्यावेळेस कुतुबशहाने विचारलं, इतकं बळ कुठून आलं? बढियाचे अंकित, संसार